आषाढी वारीचं कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे? आपणा सर्वांना कल्पना आहे 20 जुलै रोजी आषाढी वारीचे नियोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी शासनाने 10 मानाच्या ज्या पालख्या आहेत त्यांना परवानगी दिलेली आहे। प्रत्येक पालखीमध्ये 40 वारकरी असतील। ते वारकरी त्यांच्या ठिकाणावरून 20-20च्या प्रमाणात 2 बसेसमध्ये इथे 19 तारखेला 3 वाजेपर्यंत हजर होतील। त्यानंतर तिथून इसबाबीपर्यंत सर्व जे मानाच्या पालख्या आहेत त्या पायी जातील। मात्र तिथून पुढचा जो 3.5 किलोमीटरचा जो पॅच आहे, जे अंतर आहे, ते सगळ्या वारीचे मिळून 20 जे वारकरी असतील ते पायी जातील। इथे सर्व बसने जातील। या सगळ्या ज्या पालख्या आहेत यांचं वास्तव्य इथे 24 तारखेपर्यंत असणार आहे आणि 24 तारखेनंतर त्यांचा इथून परतीचा प्रवास सुरू होणार आहे। 20 जुलै 2021 रोजी शासकीय महापूजा जी आहे ती प्रस्तावित आहे। त्यानंतर वारीमध्ये जी काही मंडळीतील सगळ्यांची जी आहे RT-PCR टेस्ट केली जाणार आहे। वारीच्या कालावधीमध्ये 17:07 2 वाजल्यापासून 25:07 पर्यंत संचारबंदी इथे केलेली आहे। ही शहर प्लस आजूबाजूची 9 गावं आहेत त्या ठिकाणी संचारबंदी ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे 18:07 ते 25:07 या कालावधीमध्ये चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यास मनाई करण्यात आलेली आहे। याचं संपूर्ण नियोजन प्रशासनाने केलेलं आहे। त्याचा डिटेल प्रोग्राम आज आम्ही इश्यू करत आहोत, त्याच्यातून आपल्याला बरीचशी माहिती मिळेल। त्यानंतर पोलिसांचा जो बंदोबस्त आहे त्याच्या बाबतीत SP मॅडम आहे ते आपल्याला माहिती देतील।